हे मुलींच्या या वाढणाऱ्या अपेक्षा बघून काय वाटतं तुम्हाला, योग्य आहेत त्या? बघा म्हणजे समाज प्रबोधन फार गरजेचं आहे यामध्ये. आणि आता त्यांच्या वाजवी आहेत, त्यांनी ज्या बघितलेल्या आहेत अपेक्षा, परंतु त्यांना कसं की तसंच प्रकारचं स्थळ मिळालं तर ठीक आहे, पण कालांतराने त्यांच्या अपेक्षा कमी पण होतात. एकदा वय अरेंज मॅरेजमध्ये म्हणतो की जसं वय वाढत जातं तर त्यांच्या अपेक्षा ते ॲडजस्ट करत जातात. आता मी बरेच केसेस बघितलेत की त्यांच्या अपेक्षा खूप होत्या आणि आत्ता जसं 37-38 वय होतं तर त्यावेळेस त्यांना मग ते ॲडजस्ट करायला तयार होतात की मला हे पण नको, कारण का तोपर्यंत त्यांनी पण अर्न करून ठेवलेलं असतं स्वतःचं. आई वडील वयस्कर होत असतात तर त्यांच्या लग्न जमत नाहीत, मग त्या अपेक्षा डाऊन होतात. पण तू आत्ता असतात तर मुलींनी माझं असं म्हणणं आहे की भौतिक गोष्टींपेक्षा तुम्ही ते स्थळ कसं आहे त्याच्यावरती संस्कार कसे झालेत, तो प्रोग्रेसिव्ह आहे का हे तुम्ही बघा, आणि कर्तबगार आहे का, कर्तृत्ववान आहे का. काही वेळेस काय होतं की फॅमिलीचा पैसा असतो आणि मुलगा कर्तृत्ववान नसतो. पेरेंट असतात, त्यांचे बिझनेसेस असतात किंवा काय असतात, पण ते त्यांनी केलेलं असतं, पण मुलाचं स्वतःचं काय असतं. तर अशा वेळेस तुम्ही तो पण एक ॲनालिसिस करा ना की तो मुलगा प्रोग्रेसिव्ह आहे का, किंवा ती मुलगी कशी आहे, ती ॲडजस्ट करेल का आपल्यासोबत, किंवा आपल्या दोघांचं एकत्र येऊन मग पुढे प्रोग्रेस होईल का. तर ते पाहायला पाहिजे मुला मुलींनी. आणि त्यांना हे सरकारचं पण काम आहे आणि सगळ्या समाजसुधारकांचं काम आहे, आमच्यासारख्या मॅट्रिमोनियल संस्थे जितक्या आहेत त्यांचं हे काम आहे, याच्यावर समाज प्रबोधन करणं. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.